श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या भक्तांनो. 5 फेब्रुवारी 2026 गुरुवारी येणारी संकष्ट चतुर्थी हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग आहे. गुरुवारी संकष्ट चतुर्थी येणे म्हणजे साक्षात गणपती बाप्पा आणि गुरुदेव कृपेचा संगम. या दिवशी केलेले काही खास उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. लग्नाची बोलणी अडकली असतील, नवीन काम सुरू करायचं असेल, घरात सतत कटकट असेल, मुलांची प्रगती होत नसेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक गुरुवार संकष्ट चतुर्थीचे महत्त्व. गुरुवार हा गुरुचा वार आणि संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटे दूर करणारा दिवस. या दोन शुभ शक्ती एकत्र आल्यावर घरात सुखसमृद्धी येते. या दिवशी सुरू केलेले काम यशस्वी होते. लग्नाची बोलणी, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, जमीन घर व्यवहार सगळ्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. 2 सकाळची स्नान विधी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूट हळद आणि 4 ते 5 दुर्वा टाका. या पाण्याने स्नान केल्यास शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि शत्रूची पीडा कमी होते. स्नान करताना मनात बाप्पाचं नाव घ्या. 3 गणपती अभिषेक विधी. देवघरात गणपतीची मूर्ती ताम्हणात ठेवा. प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. मग कच्च्या दुधाने अभिषेक करा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करताना गणपते नमः किंवा अथर्वशीर्ष पठण करा. अभिषेकाचं तीर्थ मुलांना द्यावं. यामुळे बुद्धी आणि अभ्यासात प्रगती होते. 4 तांदळाची रास उपाय. देवघरात मूठभर अखंड तांदूळ ठेवा. त्यावर हळदकुंकू वाहा. या राशीवर बाप्पाची मूर्ती स्थापित करा. दुसऱ्या दिवशी हे तांदूळ धान्याच्या डब्यात टाका किंवा खीर करून नैवेद्य द्या. यामुळे घरात धनधान्याची कमतरता राहत नाही. 5 दुर्वा आणि शमी पत्र उपाय. 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने तयार करा. देठाला हळदकुंकू लावा. बाप्पाच्या चरणाशी अर्पण करा. या दिवशी शमीचे 1 पान अर्पण केल्यास चुका माफ होतात आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. शक्य असल्यास शमीचं झाड घरात लावा. 6 अथर्वशीर्ष व अखंड दिवा. घरात किमान 11 वेळा अथर्वशीर्ष आणि संकटनाशन स्तोत्र मोठ्या आवाजात वाचा. देवघरात अखंड दिवा लावा. दिव्यात चिमूटभर हळद आणि कापराची वडी टाका. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 7 उंबरठा पूजन. सकाळी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा आणि बाजूला 2 रेषा द्या. यामुळे वास्तुदोष कमी होतो आणि घरात सकारात्मकता येते. 8 हळदीचा विवाह उपाय. लग्नात अडचणी असणाऱ्यांनी उजव्या हातात चिमूटभर हळद घेऊन मनातील इच्छा बोला. ती हळद बाप्पाच्या चरणाशी अर्पण करा आणि त्यावर 21 दुर्वा ठेवा. 9 धूप आणि नैवेद्य. गाईच्या शेणीवर कापूर, तुपाचे 2 ते 3 थेंब, गुळाचा खडा आणि 2 लवंगा जाळा. हा धूप घरभर फिरवा. नजरबाधा आणि कटकटी दूर होतात. बाप्पाला मोदक किंवा गुळखोब्याचा नैवेद्य द्या.